येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 2 दिवस शिल्लक असताना नाशिकमध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी आज आडगावमधील संकटमोचन मारुतीस नारळ फोडून प्रचार रॅली सुरुवात केली. यावेळी मारुती मंदिराच्या आवारात सभा देखील घेण्यात आली. यावेळी नाशिक पूर्व मतदारसंघाच्या विकासासाठी गणेश गीते यांच्यासारखा अभ्यासू लोकप्रतिनिधी हवा असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं. पूर्व मतदारसंघाचा विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर गणेश भाऊ गीते यांच्यासारखा हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला चांगला नेता आपल्याला त्या ठिकाणी गरजेचा आहे. गणेश भाऊनी महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी केलेले, त्यांना त्याचा अभ्यास आहे. या ठिकाणी या पूर्व मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत याचा पूर्ण अभ्यास त्यांच्या बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी मला बोलल्यानंतर परवानगी दिली. असे जेटी अण्णा शिंदे असतील, इथं अनेक अनुभवी लोक त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत. निश्चितच यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भाऊ गीते आपल्याला सर्वांना अभिप्रेत असलेला पूर्व मतदारसंघ त्या ठिकाणी घडवतील अशी आपल्या सर्वांना मी 100% खाते त्या ठिकाणी देतो. कारण माणसामध्ये ज्या टायमाला त्यांना संधी मिळते एक नवीन उमेद त्या ठिकाणी असते. सातत्याने जर आपण त्याच व्यक्तीला जर निवडून देत गेलो तर नवीन काय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आणि मग कुठेतरी जर नवीन माणसाला संधी मिळाली, त्याचे नवीन विचार, त्याची नवीन ऊर्जा निश्चितच या मतदारसंघाला पुढे घेऊन जाते. आणि म्हणून मी सर्व आडगावकरांना विनंती करतो, आडगाव म्हटलं की तसं त्या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडे जर कुठला आदर्श घ्यायचा असेल तर आपण आडगावकरांचा घेतो. कारण या गावाने त्या ठिकाणी अनेक वर्ष कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले, कधी त्या ठिकाणी जातीपातीला थारा दिला नाही. आणि म्हणून कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या 20 तारखेला आपल्या बरोबर आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना सर्वांना सांगून त्यांचं पवित्र मतदान या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच गणेश भाऊ गीते यांना करून घ्यायचंय. आणि ती परंपरा आहे आणि नेहमी पुरोगामी विचार जपणार आणि जातीवादाला थारा न देणारं असं गाव आहे. मित्रांनो, हल्ली जर पाहिलं, हल्ली जे पेशवे जे उतरले या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये, आणि महाराष्ट्रात मी नाव घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीस हा जो पेशवा आला नागपूरहून, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बिघडून टाकला. तर 19 नंतर दोन सरकार आले, जातीवादावर राजकारण करताय. आणि त्यांना गुप्त आदेश त्यांचा असा असतो, मराठी सोडून बाकीच्यांना मतदान करा. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते फक्त मराठ्यांचे जेव्हा उठले आणि वरून सांगतात मी सर्व धर्म भावाचा अमुक तसा, मी तमुक तसा. परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आणि मला आपली पूर्ण खात्री आहे, आणि आपण जर यावेळी चूक केली तर येणाऱ्या भविष्याला आपल्याला कधी माफ करणार नाही. आपले मूळ बाळ आहेत, आपला पुढे भावी पिढी ही तयार व्हायची. ही या पेशव्यांच्या हाताखाली काम करता कामा नये. आपण आपलं मराठा म्हणून राज्य टिकवलं पाहिजे. या ठिकाणी ओबीसी समाज आहे, जिथे हो जरी कुठल्या समाजाचे असले परंतु त्यांनी कधी त्यामध्ये भेदभाव केलेला नाही. आणि आपण त्यांच्या मागे उभं राहून आणि सर्व जाती धर्म या ठिकाणी जातीवाद नष्ट करून सर्व समावेशक उमेदवार निवडून आणावा. तुमची उमेदवारी गणेश भाऊनी पळवली, मग आता आम्ही कसं मतदान करायचं? अरे उमेदवारी कोणाला तरी एकालाच मिळणार होती. नक्कीच प्रयत्न केला आपण उमेदवारीसाठी, पण मतदारसंघात एका ठिकाणी एक सीट देणारे ते एक उमेदवार देणार होते. पण काही गोष्टी असतात त्याला पक्षाचा विचार करावा लागतो आणि पक्षाला सुद्धा काही अडचणी असतात. त्या सगळ्या अडचणींना सामोरं जाऊन पक्षाने एक निर्णय घेतला आणि आपल्या सगळ्यांनी सोबत निर्णय स्वीकारायचा असतो. लगेच तात्काळ पक्षाने आपली दखल घेतली, आपल्या गावची दखल घेतली व प्रदेशवरती आपली निवड केली. तुम्हाला मी आज या ठिकाणी सगळ्या समोर सांगतो की प्रदेशवरती निवड केली आहे, पण त्या मागे जर गणेश भाऊंचा पाठिंबा असेल, गणेश भाऊची ताकद तुम्ही उभी केली तर नक्कीच 5 काय 10 वर्षात आपल्या आडगावमध्ये जे कामं झाले नाही, रस्त्यांची परिस्थिती बघा ना, किती वाईट परिस्थिती रस्त्याची आपल्याकडं.
तुम्ही जर वाड्यावरती गेले, दादा तुम्हाला माहितीये आईराचा नदीकडे जायला आपल्याला काय 5 वर्ष आपण काय केलं? या ठिकाणी फक्त जातीपातीचं नाव घ्यायचं आणि चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा. पण या आडगावकर कधी या जातीपातीच्या राजकारणाला स्वीकारणार नाही आणि 100% आपल्या गणेश भाऊ गीतेंना हे बहुमताने या ठिकाणी निवडून देते. आणि गणेश भाऊ आजच तुम्हाला सांगतो, आडगाव मध्ये ज्यावेळी 23 तारखेला निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही लीडनी राहाल आणि सगळ्यात जास्त मतांनी नाशिक पूर्व मतदारसंघात तुम्ही निवडून द्याल अशी मी ग्वाही देतो. 2014ला गॅसची टाकी कितीला होती सगळ्यांनी सांगा, मुख्य राहू नका. आता कितीला आहे? 2014ला डिझेल काय भाव होता, आता काय भाव आहे? अरे सगळ्यांनी गणेश भाऊ गीतेंच्या मागारा महाविकास आघाडी सत्ता आणा. सर्वांना मी आश्वासन देतो का महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचं 100% सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो. आणि सर्वांनी गणेश गीतेंच्या पाठीशी उभे राहा. तसेच आडगावचा 2 वर्षात नक्कीच कायापालट केला जाईल. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मला प्रचंड मताने विजय करा असं आवाहन उमेदवार गणेश गीते यांनी मतदारांना केलंय. तर त्या आडगावला सांगू शकले असते का मी हे काम केलंय. पण मी निश्चितपणे तुम्हाला, जर तुम्ही मला या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या मनात आहे आणि लोक 20 तारखेला जनता आज बोलत नाही, पण 20 तारखेला मशीनचं बटन दाबताना निश्चितपणे तुतारी वाजवणारा माणूस हा 1 नंबर मतांनी निवडून येईल. आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला 2 वर्षामध्ये आडगाव काय हे त्यांना तुम्ही 2 वर्षांनी बोलवून इथं दाखवा. मी हे निश्चितपणे या ठिकाणी करून देईन. बोलणार नाही नुसता की आडगाव काय आहे ना हे 2 वर्षांनी त्यांना बघायला बोलवा. मी फक्त या ठिकाणी काय काम करतो आणि कसं करतो तेवढं बघा. अहो आपण जर आजचा आपल्या गावातला सचिन माळोदे असेल, नितीन शिंदे असेल, त्यांना विचारा, ते मेडिकल एजन्सी चालवता, त्यांना विचारा म्हणावं गणेश गीतेंनी तुम्हाला कुठे कुठे मदत केली. ते का माझे नातेवाईक आहे का? पण माझे मित्र आहे, माझ्यासाठी जीवाला जीव देतात. मी माझ्या कार्यकाळात 200-400 पोरं नव्याने कॉन्ट्रॅक्टर केले का जे सिव्हिल इंजिनियर झाले होते त्यांना कोणी काम देत नव्हतं आणि ते 30% बिलो कामं घ्यायचे. मी माझ्या कार्यकाळामध्ये नव्याने त्यांना बसवलं, त्यांना कामं दिले आणि त्यांना समजून सांगितलं व्यवसाय कसा करायचा. हे 30% कामं जर बिलो घ्याल तुम्ही आणि 30% बाहेरून परत कुठून तरी उसने पैसे आणाल आणि ते त्याच्यात लावाल तर तुम्हाला 1 रुपया उरणार नाही, तुमच्या घरून पैसे जातील. मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मी 200-400 उद्योजक तयार केले. आज ते पोट भरताय, ते मार्गी लावलेले आहे. मी नुसत्या गळ्यात हात घालून आणि स्कीम देऊन माझ्या बरोबर राहिलेला माणूस संपलेला नाही, तुमच्या बरोबर राहिलेले लोक संपलेले आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे. पण माझ्या बरोबर राहणारा माणूस मी त्याला व्यवस्थितरित्या तो त्याचं घर चालवू शकतो, व्यवस्थित राहू शकतो, व्यवस्थित फिरू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी मी काम केलंय. आणि या विषयाची अजून काही माहिती लागली तुम्हाला त्यांच्या परवाच्या त्या घोटाळ्याची तर वसंत गीतेंना विचारा जाऊन. वसंत गीतेंच्या घरी याची मीटिंग झाली का यांचे प्रकरण करून द्यायचे. आणि वसंत गीतेंकडे हे गेले, मी नव्हतो गेलो. आणि वसंत भाऊंना कधी विचारायचं, आता तुम्ही सांगता तपोवनातल्या कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले. अहो कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले तर तुम्ही विधिमंडळात मांडला का 5 वर्षात प्रश्न? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2002 पासून आरक्षण आणि त्यांचा मोबदला त्यांना शासनाने द्यावा, कधीच मांडला नाही. तुम्ही प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर मिळेल ना. अशा प्रकारे मतदारसंघाचा विकास होत नाही. आपल्या मतदारसंघात फक्त गुंड पाळले गेले 5 वर्ष. पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि आडगावकरांना माझी एकच विनंती, तुम्ही गुण तापांना बरी पडू नका. याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती किती स्कीम मिळतात, काय मिळतं, काय होतं. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नव्हतो. पण तुम्ही घराणेशाही 50 वर्षापासून राजकारण करताय. तुम्ही आडगावचा विकास बाजूला ठेवा. तुम्ही ज्या चौकात राहता त्याचा विकास नाही केला आजपर्यंत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आडगावमधील ज्येष्ठ नागरिक, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.